नमस्कार. आमच्या या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आपण ज्योतिषशास्त्रामध्ये गुण कसे जमतात, एकूण गुण 36 पैकी कसे जमतात. समजा एखादा गुणांचा आकडा कोणीतरी सांगितला की एक 36 पैकी 20 गुण जमतात, तर आपण लगेच इतके इतके टक्के म्हणून आपण सांगून मोकळे होतो. पण हे जमतात तरी कसे? 20 म्हणजे काय आणि कोणकोणतं आहे? म्हणजे एखादी प्रश्नपत्रिका कशी असते, त्यामध्ये 1 मार्काला, 2 मार्काला, 5 मार्काला, 10 मार्काला असे वेगवेगळे प्रश्न असतात. तसे यात पण काही प्रश्न आहेत. त्यातला पहिला प्रश्न आपण घेणार आहोत. तो म्हणजे काय, तर या गुणमिलनामध्ये आपण पहिल्यांदा बघतो वर्ण गुणचक्रम म्हणजे काय. आता वर्ण म्हणजे काय बघूया. अनादिकालापासून समाजामध्ये 4 वर्ण आहेत. ते आहेत तसेच आहेत, त्यात बदल असणार नाही. पुढच्या 200 वर्षात त्यात बदल होणार नाही. का, तर समाज या 4 वर्णांमध्येच जगत आहे. आपण त्याचे काही केलं तर प्रशासनामध्ये गेलो, सगळे वर्ण आपण नको म्हणलो तर प्रशासनामध्ये क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4 हे 4 वर्ण आणलेच. आता ते मला त्यातनं काढून दाखवा, शक्य नाही आहे. म्हणजे आपण कुठे जरी गेलो तर वेगवेगळ्या नावानं 30 रूपं आपल्याला बघायला मिळतात. म्हणून हे वर्ण काय आहेत हे एकदा आपण समजून घेणं गरजेचं आहे. आता बघा, इथं असं लक्षात येईल की हे एक असं चक्र तयार केलेलं आहे. ह्याला वर्ण गुणचक्रम असं म्हणतात. ह्याला 1 किंवा 0 एवढेच मार्क दिले जातील. म्हणजे 1 मार्काला प्रश्न असेल, बरोबर आल्यास 1 पैकी 1, चुकल्यास 1 पैकी 0. अर्धा प्रकार नाही. कुठे कुठे तो आहे पण इथं नाही. मग आता ह्यामध्ये त्यांनी इथं वर म्हटलंय मुलगा, बाण तिकडे केलाय, विप्र, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. आणि इथं बाण केलेला आहे वधू, विप्र, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असं करून ह्यांनी हे 16 मोकळे कॉलम आपल्याला दिलेले आहेत. आता आपण त्यात काय असतं याचा विचार करूया. बघा, आता हे आपण विचार करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की ह्याचा जातीशी धर्माशी काही संबंध नाही. तर आपण काय स्वीकारतो याच्यावरती अवलंबून आहे. बघा, विप्रवर्ण म्हणजे काय, समाजातला असा वर्ग की जो आपल्या बौद्धिक क्षमतेवर आधारित सेवा देऊन आपले उत्पन्न मिळवणारा वर्ग आहे. त्याच्यावर आपली उपजीविका करतो. पुन्हा एकदा सांगतो, आपल्या बौद्धिक क्षमतेवर आधारित सेवा देऊन आपले उत्पन्न मिळवणारा वर्ग, मग तो कलेक्टर पासून शिपायापर्यंत असेल, हे सगळे आपली बौद्धिक क्षमता देतात. शिक्षक आपली बौद्धिक क्षमता देतात, मेकॅनिक आपली बौद्धिक क्षमता देतो, अधिकारी आपली बौद्धिक क्षमता देतात, एखाद्या ऑफिसमध्ये असलेला टायपिस्ट असेल, क्लर्क असेल, कॉम्प्युटर ऑपरेटर असेल, हे आपली बौद्धिक क्षमता देत आहे. त्यांच्या बुद्धिमत्तेचा आम्ही विचार करतो. एखादा इंजिनियर एखादं घर बांधतोय, तर तो तिथं काय टाकतो, तो काहीच नाही टाकत. दगड टाकत नाही, वीट टाकत नाही, सिमेंट टाकत नाही, परंतु तो त्याची बौद्धिक क्षमता वापरतो. कोणत्या कशा पद्धतीनं हे बांधल्यास कमीत कमी श्रमात, कमीत कमी वेळात उत्तम चांगलं कसं होईल, हा विचार त्याच्या बौद्धिक क्षमतेचा आहे. हा दाखवता येत नाही. बौद्धिक क्षमता ही अनटचेबल आहे, अनटचेबल, जिला आपण स्पर्श करू शकत नाही. म्हणून त्याला विप्रवर्ण असं म्हटलंय. असा भरपूर मोठा वर्ग आहे, त्याचा जातीशी संबंध नाही. मग जर समजा गृहीत धरा की मुलगा हा विप्रवर्णीय असेल, तर तो वधू कोणती स्वीकारणार, तो विप्रवर्णाची असेल तर तो अधिक पसंत करणार. त्यामुळे त्याला 1 मार्क दिलेला आहे. 1 पैकी 1 विप्रवर्णाचा वर आहे आणि मुलगी विप्रवर्णाची. बघा, आता सॉफ्टवेअर इंजिनियर मुलगी आहे, तिचं 4 लाखाचं पॅकेज आहे. तर ती मुलगा बघताना सॉफ्टवेअर इंजिनियर असेल तर अधिक बरं, पण ती तिच्यापेक्षा कमी 2 लाखाचं पॅकेज असलेल्याबरोबर लग्न करायला तयार आहे का? नाही. ती म्हणते माझं पॅकेज 4 लाखाचं आहे, तर मला ह्याच्यापेक्षा जास्त पॅकेजवाला मुलगा पाहिजे. म्हणजे मला वरच्या पातळीवरचं स्थळ पाहिजे, खालच्या पातळीवरचं नको. मग जर असं असेल तर विप्रवर्णी मुलगा असेल तर विप्रवर्णी वधू चालेल, त्याला क्षत्रिय वर्णी वधू चालेल काय? विचार करा. त्याला चालेल. वैश्यवर्ण चालेल, शूद्रवर्ण चालेल असं तो म्हणतोय का? आम्ही म्हणतोय तुला ते चालेल असं असेल तर त्याचे गुण आपण कसे मोजायचे? मग प्रत्येक वेळी हे समान समतोल असेल ना,
तर त्याचे गुण एकच एक येतील. विप्रवर्ण विप्रवर्ण एक, क्षत्रिय वर्ण क्षत्रिय वर्ण एक, वैश्यवर्ण वैश्यवर्ण एक, आणि शूद्रवर्ण शूद्रवर्ण एक. शिपाई आहे ऑफिसमध्ये एखाद्या, ती मुलगी बघताना तो एखादी हेड क्लर्क कुठली आहे का लग्नाची बघणार आहे काय? नाही बघणार. तो नाही बघणार. बघतानाच तसा विचार होत नाही आपल्याकडे. म्हणजे हे सगळं जे आहे ते सायकोलॉजिकल मेथडवर आहे. तो शिपाई आहे, तो IAS एखादी मुलगी आहे का तयार लग्नाला असा विचार कधी बोलल तर काय होतो? नाही बोलणार. एखाद्या IAS झालेला मुलगा आहे आणि एखादी शिपाई कुठली मुलगी आहे का लग्नाला तयार असा विचार करेल का? नाही करणार. म्हणजे दोघंही तसा विचार करणार नाहीत. हा विप्र आहे, तो शूद्र विचार करणार नाही, तो स्वीकारणारच नाही. आणि जो विप्र आहे तो पण शूद्र विचार करणार नाही. लक्षामध्ये या पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टींचं आज बाजारामध्ये काउन्सिलिंग चालतं. हे विप्रवर्ण आला. आता क्षत्रिय वर्ण म्हणजे कोणता? आपल्या बौद्धिक क्षमतेवर आधारित सेवा देऊन आपले उत्पन्न मिळणारा वर्ग म्हणजे विप्रवर्ण. पण क्षत्रिय वर्ण म्हणजे कुठला? आपल्या शारीरिक क्षमतेवर इतरांच्या संरक्षणासाठी सेवा देऊन उत्पन्न मिळवणारा वर्ग. मग तो आपल्या शारीरिक क्षमतेवर, त्याच्या बलदंडावर तो नोकरी करतो. मग तो सैन्यात असेल, पोलीस खात्यामध्ये असेल, एखाद्या जागी संरक्षणासाठी बाहेर थांबलेला असेल ATMच्या, तर तो कोण आहे? क्षत्रिय वर्ण आहे. तो क्षत्रिय वर्ण आहे सगळ्यासाठी. म्हणजे ह्यांच्याकडे काय आहे? आपल्या बलदंड ताकदीवरती आपण ते काम करत आहोत असं जर असेल तर त्याला आम्ही क्षत्रिय वर्ण असं म्हणणार. तिसरा प्रकार येतो तो म्हणजे वैश्यवर्ण. हा कुठला आहे? आपली बुद्धी इतरांसाठी न वापरता, आपल्याच व्यवसायासाठी वापरून, आपली बुद्धी इतरांसाठी न वापरता आपल्याच व्यवसायासाठी वापरून आपले भांडवल वाढवत राहणारा व्यापारी वर्ग. बुद्धी उत्तम आहे, परंतु तो मी इतरांच्या जागी नोकरी करून एवढ्या एवढ्या ठराविक पैशावर आयुष्यभर काम करणार नाही, मी माझा व्यवसाय करेन, त्याच्यात चौपट पैसे मिळवेन, म्हणून मी व्यवसायात पडतो असा म्हणणारा जो वर्ग आहे तो आपली बुद्धी इतरांसाठी न वापरता आपल्याच व्यवसायासाठी वापरून आपले भांडवल वाढवत राहणारा व्यापारी वर्ग म्हणजे वैश्यवर्ण. आता इथं पण काय होणार? वैश्यवर्ण वैश्यवर्ण चालेल, शूद्रवर्ण शूद्रवर्ण चालेल असं आपण म्हणतो. मग आता शेवटी कसं आहे? शूद्रवर्ण म्हणजे कुठला? त्याचा जाती धर्माशी काही संबंध नाही. मी पुन्हा पुन्हा त्या गोष्टी क्लिअर करतोय. आपण त्या गोष्टी ज्या जर मध्ये आणत असू तर आपल्या कुठेतरी वैचारिक क्षमतेमध्ये गोंधळ आहे. आपण विचार करताना तसा विचार करत असतो. म्हणून जी लव्ह मॅरेजेस होतात त्यामध्ये बहुतेक हाच प्रकार असतो की समतुल्यता विचारात घेऊन लग्न करतात हे लोक. मग जाती धर्माचा विचार त्यामध्ये येत नाही. म्हणून त्या गोष्टी ज्या आहेत ना त्याही याच्यावरच आधारित आहेत, पण आपल्याला उशिरा कळतात. शूद्रवर्ण शूद्रवर्ण म्हणजे काय? आपली सुमार बुद्धिमत्ता. आता ह्याची बुद्धिमत्ता कमी आहे हा ह्याचा दोष नाही, हा व्यवस्थेचा दोष असेल किंवा जन्मतःच त्याला जे काही मिळालेलं आहे आईवडिलांच्याकडून बौद्धिक तेच जर कमी असेल तर याची बुद्धिमत्ता तेवढीच राहणार आहे, त्याला पर्याय नाही. एखाद दुसरा लाखात की ज्यानं आपलं हे सगळंच्या सगळं उलटून पुढे गेलेलं आहे असा पण असू शकेल, पण फार कमी आहेत ते. आपली सुमार बुद्धिमत्ता व भरपूर शारीरिक कष्ट, सुमार बुद्धिमत्ता व भरपूर शारीरिक कष्ट करून सेवा देणारा किंवा व्यवसाय करणारा वर्ग हा सेवा देतो, परंतु यामध्ये आपली बौद्धिक क्षमता जी आहे ना ती कमी असल्यामुळे आपल्या कष्टावर आधारित काम करणारा वर्ग जो आहे तो शूद्र वर्ग आहे. मग तो कोणताही वर्ग असो, कोणताही कुठेही काम करत असो, मग त्याची जात धर्म महत्त्वाची नाही, तो आपण म्हणतो तो शूद्र वर्ण. मग आता ह्याच्यामध्ये आपण जर विचार केला तर आज ही मान्यता नाही आहे का? आजही ह्याला मान्यता नाही असं नव्हे, ही मानसिकता आपण अजून बदलू शकत नाही, हे आहे असंच राहणार आहे. त्यामुळं नेहमी आपण विचार काय करतो बघा, आपल्याला असलेल्या पात्रतेपेक्षा जर आपल्याला जास्त मिळालं तर मान्य आहे. म्हणजे एखाद्याची क्षमता 10,000 रुपये पगार मिळवण्याची आहे आणि त्याला जर 8,000 दिला तर तो करू का नको अशा मानसिकतेमध्ये असेल. पण जर 15,000 देतो म्हणलो तर एका मिनिटात तयार होईल, आपल्या पात्रतेपेक्षा आपल्याला जास्त मिळालं. ज्या मुलाच्या पेपरमध्ये पेपर तपासल्यानंतर त्याला 42 मार्क पडलेले आहेत, परंतु मोजताना चुकून ते 42 झालं, 40च आहेत. त्या मुलाने पेपर 2 वेळा तपासला,
तर तो पेपर बरोबर आहे म्हणून आणून परत देईल, म्हणणार नाही की सर ते 40च आहेत पण चुकून 42 झाले, तो स्वीकारेल. पण उलटं झालं, मार्कांची बेरीज 44 आहे आणि त्याला चुकून 42 दिलेले असतील, तर तो येऊन कान धरेल, पुन्हा एकदा बेरीज करा, 44 होत्यात, मला कमी दिले, माझं नुकसान झालं, अमकं तमकं. म्हणजे आपल्या पात्रतेपेक्षा जास्त मिळालं तर आपण शांत राहतो आणि आपल्या पात्रतेपेक्षा कमी मिळालं तर आपण आपली प्रतिक्रिया व्यक्त करतो. ही आपली मानसिकता आहे. मग हा जर आपला एक मानसशास्त्रीय स्वभाव असेल तर इथं पण तेच घडतं, वेगळं काही नाही आहे. इथं वेगळं काहीही घडत नाही. आता बघा, इथं मुलगी आहे वधू, शूद्रवर्णी आहे आणि तिला जर विप्रवर्णी छानपैकी एक सॉफ्टवेअर इंजिनियर मिळाला आणि मुलगी काय आहे, 8वी नापास आहे, मान्य आहे का तिला? आहे ना? 1 मिनिटात तिला मान्य आहे, त्याला मान्य आहे का नाही नंतरचा भाग आहे. वैश्यवर्ण 1, क्षत्रिय वर्ण 1, ह्यांना विप्रवर्ण मिळत असेल तर ते 1 मिनिटात तयार होतील. आता हे इथं जर बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की ह्या पट्टीमध्ये 1 1 1 1 सरळ येतो, तेवढ्याला ह्या 3 पट्ट्या ज्या आहेत आपल्या, ह्या तिन्ही एकनच भरलेल्या आहेत सगळ्या आपल्याला, एकनच. आणि इकडे जर बघितलं तर ह्या सगळ्या शून्यांनी व्यापलेल्या आहेत. म्हणजे हे आपण घ्यायला तयार नाही, आपले हे घ्यायला तयार नाही आहे. म्हणजे ह्या सगळ्या पट्ट्या आहे, ही मानसिकता आजही आहे. ह्या सगळ्या पट्ट्याची मानसिकता आजही आहे. ह्या मानसिकतेमध्ये बदल झालेला नाही आणि ही मानसिकता जुनीच आहे अशी ही मानसिकता आहे. म्हणजे काय, हा सगळा वर्ग जो आहे तो आपल्याला आपल्या क्षमतेपेक्षा जास्त मिळालं तर स्वीकारणार आहे आणि हा सर्व वर्ग आपल्या क्षमतेपेक्षा कमी मिळालं तर नाकारणारा वर्ग आहे. म्हणून तिकडं 0 आणि इकडं 1 1 या स्वरूपाचं आहे. मग यामध्ये वैश्य, शूद्र, क्षत्रिय आणि विप्र याप्रमाणे वर्ण, मुलाचा वर्ण कुठला आणि मुलीचा वर्ण कुठला याप्रमाणे आपण त्याला 1 किंवा 0 गुण देतो आणि त्याच्यावरून हे गुणमिलन जे आहे इथून आपल्याला सुरुवात होते. याच्या पुढचं गुण जे असेल ते आपण बघण्यापूर्वी ह्यामध्ये 1 किंवा 0 गुण दिल्यानंतर आपल्याला हे कुठं दिसतं, आपल्याला हे शूद्रवर्णीय एक आहे तर हे राशीवर आधारित आहे. राशीवर आधारित आहे हे वर्ण हे राशीवर आहेत. म्हणजे काय बघा, ज्या राशी आहेत त्या राशींचं जर आपण टेबल बघितलं तर लक्षात येईल की ह्या राशींमध्ये क्षत्रिय वर्णाच्या 3 राशी आहेत, वैश्य वर्णाच्या 3 राशी आहेत, शूद्र वर्णाच्या 3 राशी आहेत आणि विपर वर्णाच्या 3 राशी आहेत. त्या राशीवर आधारित आहे हे सगळं. जे पहिलं क्षत्रिय वर्णाचं जर बघितलं तर मेष रास, त्याच्या खाली सिंह रास, त्याच्या खाली धनुरास, ह्या क्षत्रिय वर्णाच्या राशी आहेत. त्यानंतर 2 नंबरची वृषभ रास, त्यानंतर त्याच्या खाली कन्या रास आणि त्याच्यानंतर त्याच्या खाली जर आपण गेलो तर मकर रास. ह्या राशी ज्या आहेत 2 6 10 ह्या राशी ज्या आहेत त्या सगळ्या वैश्य वर्णाच्या आहेत. त्यानंतर पुढे गेलो आपण 3 नंबरची मिथुन रास, त्यानंतर आपण पुढे गेलो तर त्याच्या खाली बरोबर आपल्याला मिथुन राशीच्या खाली आपल्याला काय दिसेल, तुळेच्या पुढे मिथुन रास, मिथुन राशीच्या पुढे आपल्याला हे 1 मिनिट जरासं चक्र पुढं बदलतंय. सिंह रास, कन्या रास आणि पुढं तुळ रास, मिथुन रास, त्याच्या खाली येणारी तुळ रास आणि तुळ राशीच्या खाली येणारी कुंभ रास. ह्या राशी ज्या आहेत त्या शूद्र वर्णाच्या आहेत. आणि शेवटीच असणार आहेत 3ही राशी म्हणजे कर्क रास, तिच्या खाली असणारी वृश्चिक रास आणि तिच्या खाली येणारी मीन रास, ह्या सगळ्या विप्रवर्णी राशी. म्हणजे हे विप्र, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे कुठं शोधतो आपण, राशीवरून शोधतो आहोत. ह्या रास कुठल्या आहे. मग आता हे शोधलेलं कसं असेल बघा, एखादा मुलगा आहे तो सिंह राशीचा आहे बघा, तर तो क्षत्रिय वर्णाचा आहे आणि एखादी मुलगी आहे ती मीन राशीची आहे. मग मीन राशीची म्हणजे कुठली आहे, ती समजा विप्रवर्णी आहे, ती मीन राशीची आहे. तर मग ह्यांचे वर्णगुणचक्रमध्ये गुण किती, ही विप्रवर्णी असेल मीन राशीची मुलगी, इथून आपण पुढे जाणार आणि सिंह राशीचा मुलगा क्षत्रिय वर्ण इथून इथे येणार. म्हणजे ह्यांचे गुण आले 0. याप्रमाणे आपल्याला गुण बघायचे असतात. याप्रमाणे आपण प्रत्येक रास जे आहे ते आपण काढून बघू शकतो. गुणमिलन कोष्टकामध्ये दिलेल्या कोष्टकावरून आपण बघत असताना कधीतरी आयुष्यात एकदा हे बरोबर आहे का एकदा चेक करायला हवं. का, त्यात जर देणाऱ्याची किंवा छापणाराची एखादी प्रिंटिंग मिस्टेक असेल तर आयुष्यभर आपण त्या प्रिंटिंग मिस्टेकचा
दुरुपयोगच करत बसू. म्हणून कधीतरी चेक करायला हवं. एखादी प्रिंटिंग मिस्टेक होऊ शकते, म्हणून आपल्याला एकदा हे चेक करायची सवय लागावी हवी. प्रिंटिंग मिस्टेक म्हणजे दिलेलं बरोबर असेल, पण छापखान्यात किंवा टायपिंग करणाऱ्या माणसाची जर चूक असू शकेल तर होऊ शकतं. म्हणजे एखाद्या मुलाला 91 मार्क पडतात बोर्डाच्या परीक्षेत, परंतु टाईप करत असताना त्या टायपिस्टच्या हातून किंवा कॉम्प्युटर ऑपरेटरच्या हातून 9-1च्या ऐवजी 19 झालं तर त्या मुलाच्या आयुष्यात चोथा होतो. आणि नंतर मग त्याला इतकं वाईट वाटतं की आपण 91 मार्काचं लिहिलं, 90 मार्क 19 मार्क पडले कसे काय. मग त्याच्यासाठी प्रोसिजर 500-600 रुपये खर्च करा, पेपरची कॉपी घ्या, तपासा, सगळं करा आणि मग त्यांना सिद्ध करून द्या की मग ते तुम्हाला मार्कशीट बदलून देतील. ह्यात 4 महिने जातात. तर त्या मुलाचं जे नुकसान झालं आयुष्याचं, वर्ष गेलं, ॲडमिशन संपले सगळे, त्याला जबाबदार कोण आहे. तसं एखाद्या लग्नामध्ये एखादी प्रिंटिंग मिस्टेक असू शकते. मी असं का म्हणालो तर गुणमेलन कोष्टकामध्ये बऱ्याचशा चुका आहेत, म्हणून आपण ह्या तपासायला शिकायला पाहिजे. आणि म्हणून आपल्या हातून एखादी चूक घडू नये, त्याचं पाप आपल्या डोक्यावर बसू नये, म्हणून आपण हे तपासून पुन्हा एकदा बरोबर आहे काय चेक करायचं. का तर आपली ती ड्युटी आहे आणि आपण त्यासाठी पैसे घेतो, म्हणून आपण हे चेक करायचं. भले समोरचा माणूस सगळ्यासाठी 100 रुपये किंवा 5 रुपये देत असेल तर तुम्ही नाही केलं तर माझी अडचण काही नाही, त्याला तेवढ्यात त्या अपेक्षा असेल तेवढंच. परंतु आपल्या हातून कोणाची चूक होऊ नये यासाठी आपण ह्या गोष्टी पुन्हा पुन्हा चेक करणं, किंवा दिलेल्या कोष्टकामधल्या एखाद्या एक एक्झाम्पल म्हणून कुठंतरी एखादी रक्कम दिलेली आहे 19.5 गुण, तर बरोबर 19.5 गुण जर असतील तर ती रास नक्षत्र चरण ह्याप्रमाणे ह्या 8ही प्रकारांमध्ये तपासून ते 19.5 येतात काय असं आपल्याला बघायला हरकत नाही. एक फावल्या वेळामध्ये आपण तपासतो आणि आपलं बुद्धिमत्ता बरोबर आहे काय किंवा ते बरोबर आहे का असं आपण चेक करू शकतो. मग आपल्या लक्षात येईल की त्यामध्ये सुद्धा शेवटी ह्युमन एरर आहेत, मानवी चूक आहे. तितक्यामध्ये एखाद दुसरी चूक असू शकेल आणि नेमकी तीच आपल्या हातून जर झाली तर मात्र आपल्याला झोप लागणार नाही. म्हणून हे तपासायला हवं, प्रयत्न करा. हे छानपैकी आपण शिकून घ्या आणि प्रयत्न करून बघत राहा की काय आहे. पुन्हा पुन्हा एकदा विचार करा की हे वर्ण हे त्या काली होते, आजही असणार आहेत आणि इथून पुढच्या 100 वर्षानंतर हे असेच असणार आहेत. याच्याशी जाती धर्माचा काही संबंध नाही. म्हणून एकदा वर्ण तपासत राहा आणि बरोबर आहेत का बघा, पुन्हा चेक करा. आणि याच्या पुढचे जे 2, 3, 4, 5 मार्कांचे जे आहेत त्या प्रत्येकासाठी आपण असा एक व्हिडिओ बनवलेला आहे. प्रत्येक व्हिडिओला नाव असेल बघा गुणमिलन मोजायची तरी कसे 1 वर्ण, त्या पुढच्या ह्याचं नाव असेल गुणमिलन मोजायची तरी कसे 2, आणि मग त्या पुढे काय दिलं असेल ते याप्रमाणे.